नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा भरती 2021च्या तयारीसाठीची सिरीज आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवरती सुरू आहे. आणि मित्रांनो, दिवाळीच्या नंतर आम्ही टेक्निकल जे आहे सिव्हिल इंजिनिअरिंग टेक्निकल याला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मेकॅनिक्स या विषयावरील क्वेश्चन बँक म्हणजेच प्रश्नसंच. तर चला सुरुवात करूया. आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द बेसिक लॉ फॉर मेकॅनिक्स. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, पॅरलेलोग्राम, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आणि हुक्स लॉ. तर मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी म्हणजेच न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. विच ऑफ द फॉलोइंग इज द बेसिक लॉ ऑफ मेकॅनिक्स. मेकॅनिक्स मधला कोणता बेसिक लॉ आहे, तर तो आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. या ठिकाणी याचं एक्सप्लेनेशन आहे, द फंडामेंटल लॉ फॉर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स इज न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ अँड थर्ड लॉ आर वाइडली यूज्ड टू सॉल्व इश्यूज इन्व्हॉल्विंग मेकॅनिकल आस्पेक्ट्स. पुढचा प्रश्न आहे, which of the following is termed as an action of pull or push of a body at rest or motion. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत टॉर्क, मोमेंटम, वर्क, फोर्स. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी म्हणजेच फोर्स. विच ऑफ द फॉलोइंग इज टर्म्ड ॲज अन ॲक्शन ऑफ पुल और पुश ऑफ अ बॉडी ॲट रेस्ट और मोशन, इट इज टर्म्ड ॲज अ फोर्स. म्हणजे या ठिकाणी याचा मराठी अर्थ असा होतो की एखादी बॉडी जी स्थिर आहे किंवा मोशनमध्ये आहे त्याला जर आपण पुल केले किंवा पुश केले तर त्या ठिकाणी पुल किंवा पुश केल्यानंतरची जी टर्म आहे ती टर्म म्हणजे कोणती आहे, तर ती टर्म आहे फोर्स. म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला बल असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज कायनामेटिक्स. तर या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायातून बरोबर उत्तर आहे पर्याय ए. कायनामेटिक्स म्हणजे इट इज अ ब्रांच ऑफ डायनामिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ बॉडीज अंडर मोशन विदाउट कन्सिडरिंग फोर्सेस. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द कंडिशन फॉर 3-force थिअरम इन मेकॅनिक्स. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, ए आहे द फोर्स सिस्टीम शुड बी इन इक्विलिब्रियम ओनली, बी आहे द फोर्स सिस्टीम शुड बी नॉन कोप्लेनर, सी आहे द सिस्टीम शुड बी कोप्लेनर पॅरलल आणि डी आहे द फोर्स सिस्टीम शुड बी इन इक्विलिब्रियम, कोप्लेनर, कंकरंट और पॅरलल. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, द फोर्स सिस्टीम शुड बी इन इक्विलिब्रियम, कोप्लेनर, कंकरंट और पॅरलल. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द एसआय युनिट ऑफ फोर्स. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत केजी मीटर, केजी मीटर स्क्वेअर, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद आणि केजी मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, विच ऑफ द फॉलोइंग इज द एसआय युनिट ऑफ फोर्स. फोर्सचं एसआय युनिट काय आहे, तर फोर्सचं एसआय युनिट जे आहे ते आहे किलोग्राम मीटर पर सेकंद स्क्वेअर. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की किलोग्राम मीटर पर सेकंद स्क्वेअर म्हणजेच न्यूटन. फोर्सचं एसआय युनिट जे आहे ते न्यूटन आहे आणि न्यूटन हे डिराइव्ड युनिट आहे. त्याचं बेसिक युनिट काय होतं, तर ते होतं केजी मीटर पर सेकंद स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे फोर्स म्हणजे काय, तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, एम इंटू ए. आणि मासचं युनिट आहे किलोग्राम, ॲक्सेलरेशनचं युनिट आहे, दोन्ही एसआय युनिट मी सांगतोय, ॲक्सेलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणून या ठिकाणी फोर्सचं युनिट असेल किलोग्राम मीटर पर सेकंद स्क्वेअर. पुढचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू विच ऑफ द फॉलोइंग लॉज ऑफ मेकॅनिक्स अ बॉडी रिमेन्स और कंटिन्यूज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और मोशन अंटिल इट इज डिस्टर्ब बाय अन एक्सटर्नल एजंट. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आणि सुपरपोजिशन लॉ. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन.
पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज और आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स. ऑप्शन्स आहेत मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, पॉइंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स, डायरेक्शन ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स आणि ऑल ऑफ द मेन्शन्ड. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, ऑल ऑफ द मेन्शन्ड. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज और इज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फोर्स. फोर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत तर ते आहेत मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, पॉइंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. हे तिन्ही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर असेल पर्याय डी, ऑल ऑफ द मेन्शन्ड. पुढचा प्रश्न आहे विच वेन कॅन टू फोर्सेस बी इन इक्विलिब्रियम. ऑप्शन्स आहेत दे आर इक्वल इन मॅग्निट्यूड, दे आर कोलिनियर, दे आर अपोजिट इन डायरेक्शन, ऑल ऑफ द मेन्शन्ड. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, ऑल ऑफ द मेन्शन्ड. वेन कॅन टू फोर्सेस बी इन इक्विलिब्रियम. द फोर्सेस will be in equilibrium when they are equal in magnitude, they are collinear and they are opposite in direction. पुढचा प्रश्न आहे the slope of the stress strain curve in the elastic deformation region is dash dash. Elastic modulus, plastic modulus, Poisson's ratio, none of the mentioned. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे elastic modulus. The slope of the stress strain curve in the elastic deformation region is elastic modulus. पुढचा प्रश्न आहे what is the stress strain curve. ऑप्शन्स आहेत it is the percentage of stress and strain, it is the relationship between stress and strain, it is the difference between stress and strain, none of the mentioned. तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी, स्ट्रेस स्ट्रेन कर्व काय आहे. So the stress strain curve is the relationship between stress and strain. पुढचा प्रश्न आहे which point on the stress strain curve occurs after the proportionality limit. ऑप्शन्स आहेत अप्पर यील्ड पॉइंट, लोअर यील्ड पॉइंट, इलास्टिक लिमिट आणि अल्टिमेट पॉइंट. तर या ठिकाणी प्रश्न आहे which point on the stress strain curve occurs after the proportionality limit. प्रपोर्शनॅलिटी लिमिटच्या नंतर स्ट्रेस स्ट्रेन कर्व वरती येणारा पॉइंट कोणता आहे. तर मित्रांनो स्ट्रेस स्ट्रेन कर्व या ठिकाणी दिसत आहे आपल्याला आणि या ठिकाणी ओ ए ही जी रेषा आहे किंवा ही जी लाईन आहे ही प्रपोर्शनॅलिटी लिमिट सांगत आहे किंवा दाखवत आहे आणि याच्या नंतरचा जो पॉइंट बी आहे हा बी पॉइंट म्हणजे या ठिकाणी दाखवलेला आहे की यील्ड स्ट्रेस पॉइंट किंवा त्याला अप्पर यील्ड स्ट्रेस पॉइंट असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे प्रपोर्शनॅलिटी लिमिटच्या नंतर कोणता पॉइंट येतो तर तो येतो अप्पर यील्ड स्ट्रेस पॉइंट. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर असेल पर्याय ए, अप्पर यील्ड पॉइंट. पुढचा प्रश्न आहे विच पॉइंट ऑन द स्ट्रेस स्ट्रेन कर्व ऑकर्स आफ्टर द लोअर यील्ड पॉइंट. ऑप्शन्स आहेत अप्पर यील्ड पॉइंट, लोअर यील्ड पॉइंट, इलास्टिक लिमिट, अल्टिमेट पॉइंट. आता या ठिकाणी सुद्धा स्ट्रेस स्ट्रेन कर्व दाखवलेला आहे आणि या ठिकाणी प्रश्न आहे की लोअर यील्ड पॉइंटच्या नंतर कोणता पॉइंट येतो. तर लोअर यील्ड पॉइंट कोणता आहे तर हा पॉइंट सी जो आहे हा लोअर यील्ड पॉइंट आहे. याच्या नंतरचा जो पॉइंट आहे डी तो म्हणजे अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट असतो. म्हणून या ठिकाणी जे दिलेले ऑप्शन्स आहेत त्यामधून पर्याय डी जो आहे त्या ठिकाणी आपल्याला अल्टिमेट पॉइंट दिसत आहे. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर असेल पर्याय डी, अल्टिमेट पॉइंट. पुढचा प्रश्न आहे विच पॉइंट ऑन द स्ट्रेस स्ट्रेन कर्व ऑकर्स आफ्टर द अल्टिमेट पॉइंट. ऑप्शन्स आहेत लास्ट पॉइंट, ब्रेकिंग पॉइंट, इलास्टिक लिमिट, मटेरियल लिमिट. आता इथे सुद्धा परत स्ट्रेस स्ट्रेन कर्व दाखवलेला आहे आणि डी पॉइंट अल्टिमेट पॉइंट आहे. याच्या नंतर पॉइंट ई आहे आणि तो ई पॉइंट म्हणजे काय आहे ब्रेकिंग और रप्चर पॉइंट. या ठिकाणी जो ताणलेला रॉड आहे त्याचं ब्रेकिंग होतं किंवा ते रप्चर होतं म्हणजे तो तुटतो. याला म्हणायचं अल्टिमेट पॉइंट, ब्रेकिंग पॉइंट. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर असेल पर्याय बी, ब्रेकिंग पॉइंट. पुढचा प्रश्न आहे इलास्टिक लिमिट इज द पॉइंट डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत अप टू विच स्ट्रेस इज प्रपोर्शनल टू स्ट्रेन,
at which elongation takes place without application of additional load, up to which if the load is removed, original volume and shapes are regained, आणि डी आहे नन ऑफ द मेन्शन्ड. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, म्हणजे इलास्टिक लिमिट इज द पॉइंट अप टू विच इफ द लोड इज रिमूव्ड, ओरिजिनल व्हॉल्यूम अँड शेप्स आर रिगेन्ड. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द पॉइंट पी शोन ऑन द स्ट्रेस स्ट्रेन कर्व. आता या ठिकाणी स्ट्रेस स्ट्रेन कर्व दाखवलेला आहे आणि यामध्ये हा जो पॉइंट पी आहे तो पॉइंट म्हणजे कोणता आहे. ऑप्शन्स आहेत अप्पर यील्ड पॉइंट, यील्ड प्लॅटो, इलास्टिक लिमिट, अल्टिमेट पॉइंट. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, अल्टिमेट पॉइंट. या ठिकाणी पॉइंट पी जो आहे तो आहे अल्टिमेट पॉइंट. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द पॉइंट पी शोन इन द स्ट्रेस स्ट्रेन कर्व. हा पॉइंट पी जो आहे स्ट्रेस स्ट्रेन कर्व मध्ये दिसतोय तो म्हणजे कोणता पॉइंट आहे. तर आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं होतं की शेवटचा पॉइंट जो असतो तो ब्रेकिंग पॉइंट असतो किंवा रप्चर पॉइंट असतो. म्हणून या ठिकाणी जे दिलेले ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये ब्रेकिंग पॉइंट आपल्याला पर्याय डी मध्ये दिसत आहे, म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय डी, ब्रेकिंग पॉइंट. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द पॉइंट शोन इन द स्ट्रेस स्ट्रेन कर्व. हा जो पॉइंट आहे हा कोणता पॉइंट आहे स्ट्रेस स्ट्रेन कर्व मध्ये. ऑप्शन्स आहेत लोअर यील्ड पॉइंट, इलास्टिक लिमिट, प्रोपोर्शनॅलिटी लिमिट आणि ब्रेकिंग पॉइंट. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए, लोअर यील्ड पॉइंट. तो जो पॉइंट पी दिसत आहे या ठिकाणी हा आहे लोअर यील्ड पॉइंट. पुढचा प्रश्न आहे वेअर इज द नेकिंग रिजन. ऑप्शन्स आहेत द एरिया बिटवीन लोअर यील्ड पॉइंट अँड अप्पर यील्ड पॉइंट, द एरिया बिटवीन प्लास्टिक लिमिट अँड इलास्टिक लिमिट, द एरिया बिटवीन अल्टिमेट पॉइंट अँड इनिशियल पॉइंट, आणि डी आहे द एरिया बिटवीन अल्टिमेट पॉइंट अँड द रप्चर. आता या ठिकाणी हा स्ट्रेस स्ट्रेन कर्व दिसत आहे आणि या ठिकाणी हा नेकिंग रिजन दिसत आहे. हा नेकिंग रिजन कशाच्या मध्ये आहे तर तो आहे अल्टिमेट पॉइंट आणि फ्रॅक्चर किंवा ब्रेकिंग पॉइंट. म्हणून या ठिकाणी जे दिलेले ऑप्शन्स आहेत त्यामध्ये आपल्याला हा जो शेवटचा ऑप्शन आहे पर्याय डी इथं दिसत आहे, इट इज द एरिया बिटवीन अल्टिमेट पॉइंट अँड रप्चर. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी. पुढचा प्रश्न आहे द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय अ मटेरियल टू डिफॉर्मेशन व्हेन इट इज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल लोड इज. ऑप्शन्स आहेत रेजिस्टिव्हिटी, रेझिलियन्स, स्ट्रेस, स्ट्रेन. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, स्ट्रेस. द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय अ मटेरियल टू डिफॉर्मेशन किंवा फॉर डिफॉर्मेशन व्हेन इट इज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल लोड इज स्ट्रेस. पुढचा प्रश्न आहे स्ट्रेस इंड्युस्ड इन अ बॉडी व्हेन सब्जेक्टेड टू फोर्स डिपेंड्स अपॉन इट्स डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत मटेरियल, शेप, लेंथ, व्हॉल्यूम. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी, शेप. स्ट्रेस इंड्युस्ड इन अ बॉडी व्हेन सब्जेक्टेड टू फोर्स डिपेंड्स अपॉन इट्स शेप. पुढचा प्रश्न आहे लिनियर स्ट्रेन इज द रेशो ऑफ डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत अप्लाइड फोर्स अँड एरिया, चेंज इन लेंथ अँड चेंज इन डायमीटर, चेंज इन लेंथ अँड ओरिजिनल लेंथ, आणि ऑप्शन डी आहे अप्लाइड फोर्स अँड रेझिस्टिव्ह फोर्स. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी, चेंज इन लेंथ अँड ओरिजिनल लेंथ. लिनियर स्ट्रेन हा जो आहे हा कशाचा रेशो आहे तर तो आहे चेंज इन लेंथ आणि ओरिजिनल लेंथचा. पुढचा प्रश्न आहे व्हेन विदिन इलास्टिक लिमिट रेशो ऑफ द स्ट्रेस, विदिन इलास्टिक लिमिट रेशो ऑफ स्ट्रेस टू करस्पॉन्डिंग स्ट्रेन इज डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, शियर मॉड्युलस आणि बल्क मॉड्युलस. तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की स्ट्रेस स्ट्रेन कर्वमध्ये ज्या ठिकाणी इलास्टिक लिमिटमध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन यांचा रेशो जो आहे त्याला आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे कॅपिटल ई, ज्याला यंग्स मॉड्युलस असं सुद्धा म्हणतो, तो आहे. म्हणजे या ठिकाणी बरोबर उत्तर असेल पर्याय बी, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. पुढचा प्रश्न आहे विदिन इलास्टिक लिमिट रेशो ऑफ शियर स्ट्रेस टू शियर स्ट्रेन इज डॅश डॅश. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, शियर मॉड्युलस, बल्क मॉड्युलस.
तर आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की शियर स्ट्रेस टू शियर स्ट्रेन विदिन इलास्टिक लिमिट हा जो रेशो आहे शियर स्ट्रेस टू शियर स्ट्रेन, that ratio is called modulus of rigidity. So that's why here the correct option is option A, modulus of rigidity. पुढचा प्रश्न आहे, when a steel rod is heated to expand freely, thermal stresses induced in it are dash dash minimum, maximum, average, zero. आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मटेरियलमध्ये कोणतंही मटेरियल असू द्या त्याच्यामध्ये स्ट्रेसेस केव्हा डेव्हलप होतात, जेव्हा त्याचं एक्सपान्शन किंवा कॉन्ट्रॅक्शनला आपण रेजिस्ट करतो तेव्हाच त्याच्यामध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होतात. आणि या ठिकाणी प्रश्नामध्ये असं कंडिशन घातलेली आहे की स्टील रॉड आहे जो हीट केलेला आहे आणि त्यामुळे त्याचं एक्सपान्शन होत आहे, पण त्याला जर आपण त्याच्या एक्सपान्शनला अलाउ केलं फ्रीली तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्ट्रेसेस डेव्हलप होणार नाही. त्याची एक्सपान्शनची जी मोशन आहे त्याला जर आपण रेस्ट्रिक्ट केलं तर त्या ठिकाणी थर्मल स्ट्रेसेस डेव्हलप होतील. त्यामुळे या ठिकाणी when a steel rod is heated to expand freely, thermal stresses induced in it are zero. That stresses will be equal to zero. So that's why here the right answer is option D, 0. पुढचा प्रश्न आहे, पॉइजन्स रेशो इज द रेशो ऑफ डॅश डॅश लिनियर स्ट्रेस टू लिनियर स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेस टू लॅटरल स्ट्रेन, लिनियर स्ट्रेस टू लॅटरल स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, पॉइजन्स रेशो इज द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल बाय व्हर्च्यू ऑफ इट material regain its original shape after removal of external load. ऑप्शन्स आहेत rigidity, elasticity, plasticity, none of the above. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, elasticity. Elasticity is a property of a material by virtue of it material regain its original shape after removal of the external load. पुढचा प्रश्न आहे, the relationship between modulus of elasticity E, modulus of rigidity G and bulk modulus K is given by dash dash. Options आहेत A, E equal to 9 kg upon 3 k minus G, B आहे E equal to 9 kg upon 3 kg plus G, C option आहे E equal to 3 kg upon 9 k plus G आणि D आहे E equal to 9 kg divided by K plus 3G. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि बल्क मॉड्युलस यांच्यामधलं जे रिलेशनशिप आहे ते कोणत्या इक्वेशननं दाखवलेलं आहे तर ते आहे E इक्वल टू 9 kg अपॉन 3 k प्लस G. पुढचा प्रश्न आहे, द रिलेशनशिप बिटवीन यंग्स मॉड्युलस E अँड शियर मॉड्युलस G इज गिवन बाय डॅश डॅश. आता या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, E equal to 2G plus 2G into 1 plus mu. पुढचा प्रश्न आहे, मोर्स सर्कल रिप्रेझेंट्स डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत द इंडुरन्स लिमिट टू फटिग फेल्युअर, बी आहे द स्टेट ऑफ स्ट्रेस ॲट अ पॉइंट ऑन अ ऑब्लिक प्लेन, सी आहे द एरिया ऑफ मल्टिपल सर्कल्स आणि डी आहे द लॅटिस प्लेन्स ऑफ द क्रिस्टल. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, the state of the stress at a point on an oblique plane. मोर्स सर्कल काय रिप्रेझेंट करतं तर ते रिप्रेझेंट करतं द स्टेट ऑफ द स्ट्रेस ॲट अ पॉइंट ऑन ॲन ऑब्लिक प्लेन. पुढचा प्रश्न आहे, द रेडियस ऑफ मोर्स सर्कल इज इक्वल टू डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत सिग्मा एक्स, टो मॅक्स, सिग्मा वाय आणि सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, टो मॅक्स म्हणजे मॅक्सिमम शियर स्ट्रेस. द रेडियस ऑफ द मोर्स सर्कल इज इक्वल टू टो मॅक्स. पुढचा प्रश्न आहे, अन अँगल थीटा इन द फिजिकल एलिमेंट इज रिप्रेझेंटेड बाय डॅश डॅश ऑन मोर्स सर्कल. ऑप्शन्स आहेत 2 थीटा, 3 थीटा, 4 थीटा आणि थीटा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, 2 थीटा.
An angle theta in the physical element is represented by 2 theta on Mohr circle. पुढचा प्रश्न आहे the x and y axis of Mohr circle represents dash dash. ऑप्शन्स आहेत normal stress and shear stress and normal stress, principal normal stress and principal shear stress, principal shear stress and principal normal stress. बरोबर उत्तर आहे पर्याय ए नॉर्मल स्ट्रेस अँड शियर स्ट्रेस. द एक्स अँड y axis of Mohr circle represents normal stress and shear stress. पुढचा प्रश्न आहे normal stress in a Mohr circle is represented by dash dash. Horizontal axis, vertical axis, both A and B and none. आता या ठिकाणी मोर सर्कल दाखवलेला आहे आणि याच्यामध्ये हा जो हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की हा आहे नॉर्मल स्ट्रेस. म्हणजे नॉर्मल स्ट्रेस इन अ मोर सर्कल इज रिप्रेझेंटेड बाय दिस हॉरिझॉन्टल ॲक्सिस. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय ए हॉरिझॉन्टल ॲक्सिस. पुढचा प्रश्न आहे शियर स्ट्रेस इन अ मोर सर्कल इज रिप्रेझेंटेड बाय. आता या ठिकाणी सुद्धा हा जो मोर सर्कल आहे याच्यामध्ये हा जो व्हर्टिकल ॲक्सिस आहे त्या ठिकाणी शियर स्ट्रेस हा रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर असेल पर्याय बी व्हर्टिकल ॲक्सिस. पुढचा प्रश्न आहे मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस इन अ मोर सर्कल इज रिप्रेझेंटेड बाय डॅश डॅश. हॉरिझॉन्टल ॲक्सिस, व्हर्टिकल ॲक्सिस, बोथ ए अँड बी, नन. बरोबर उत्तर आहे पर्याय ए हॉरिझॉन्टल ॲक्सिस. पुढचा प्रश्न आहे मॅक्सिमम शियर स्ट्रेस इन अ मोर सर्कल इज रिप्रेझेंटेड बाय. या ठिकाणी बरोबर उत्तर असेल व्हर्टिकल ॲक्सिस म्हणजेच पर्याय बी. पुढचा प्रश्न आहे मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेस इन अ मोर सर्कल इज रिप्रेझेंटेड बाय डॅश डॅश. बरोबर उत्तर असेल पर्याय ए हॉरिझॉन्टल ॲक्सिस. पुढचा प्रश्न आहे बेंडिंग स्ट्रेसेस आर ड्यू टू डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत शियर फोर्सेस, बेंडिंग मोमेंट्स, थ्रस्ट, ऑल ऑफ दीज. तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी बेंडिंग मोमेंट्स. बेंडिंग स्ट्रेसेस आर ड्यू टू बेंडिंग मोमेंट्स. पुढचा प्रश्न आहे बेंडिंग स्ट्रेसेस आर ऑल्सो नोन ॲज लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसेस, शियर स्ट्रेसेस, हुप स्ट्रेसेस, नन ऑफ दीज. बरोबर उत्तर आहे पर्याय ए लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसेस. बेंडिंग स्ट्रेसेस आर ऑल्सो नोन ॲज लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसेस. पुढचा प्रश्न आहे न्यूट्रल ॲक्सिस ऑफ द बीम इज द ॲक्सिस डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत ऑफ झिरो स्ट्रेसेस, ऑफ मॅक्सिमम स्ट्रेसेस, ऑफ निगेटिव्ह स्ट्रेसेस, ऑफ पॉझिटिव्ह स्ट्रेसेस. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए झिरो स्ट्रेसेस. न्यूट्रल ॲक्सिस ऑफ द बीम इज द ॲक्सिस ऑफ झिरो स्ट्रेसेस. पुढचा प्रश्न आहे व्हेन अ बीम इज सब्जेक्टेड टू अ बेंडिंग मोमेंट द स्ट्रेन इन अ लेयर इज डॅश डॅश द डिस्टन्स फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस. ऑप्शन्स आहेत इंडिपेंडंट ऑफ, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, नन ऑफ दीज. बरोबर उत्तर आहे पर्याय बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. व्हेन अ बीम इज सब्जेक्टेड टू अ बेंडिंग मोमेंट द स्ट्रेन इन अ लेयर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस. पुढचा प्रश्न आहे द सेक्शन मॉड्युलस झेड इज गिवन बाय डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत आय इंटू वाय बाय टू, आय बाय वाय, वाय बाय आय आणि 2i बाय वाय. बरोबर उत्तर आहे पर्याय बी आय बाय वाय. द सेक्शन मॉड्युलस झेड इज गिवन बाय द रिलेशन आय डिवायडेड बाय वाय. पुढचा प्रश्न आहे इन अ कॅन्टिलिव्हर बीम लोडेड विथ UDL म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडिंग ओव्हर द होल स्पॅन द स्ट्रेस ॲट द टॉप फायबर विल बी डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत टेन्साईल, कॉम्प्रेसिव्ह, डिपेंड्स अपॉन द इंटेन्सिटी ऑफ UDL आणि डी आहे बोथ ए अँड सी. तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी बोथ ए अँड सी. इन अ कॅन्टिलिव्हर बीम लोडेड विथ UDL ओव्हर द होल स्पॅन द स्ट्रेस ॲट द टॉप फायबर विल बी टेन्साईल as well as compressive.
पुढचा प्रश्न आहे when a simply supported beam is loaded with a point load at the center the maximum tensile stress is developed on. ऑप्शन्स आहेत टॉप फायबर, बॉटम फायबर, न्यूट्रल ॲक्सिस, नन ऑफ दीज. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, बॉटम फायबर. When a simply supported beam is loaded with a point load at the center, the maximum tensile stress is developed on bottom fiber. पुढचा प्रश्न आहे in the bending equation m divided by I is equal to sigma by y is equal to E by r. सिग्मा रिप्रेझेंट्स. आता या इक्वेशन मधलं जे सिग्मा आहे इट रिप्रेझेंट्स. ऑप्शन्स आहेत स्ट्रेस ॲट द टॉप फायबर, स्ट्रेस ॲट द बॉटम फायबर, मॅक्सिमम स्ट्रेस इंड्युस्ड इन द बीम आणि स्ट्रेस इन द फायबर विच इज ॲट अ डिस्टन्स वाय फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस. तर बरोबर उत्तर आहे पर्याय डी, स्ट्रेस इन अ फायबर विच इज ॲट अ डिस्टन्स वाय फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस. पुढचा प्रश्न आहे the strength of the beam depends upon dash dash. It's a section modulus, permissible bending stress, both A and B, none of these. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी, both A and B. म्हणजे it's a section modulus and permissible bending stress. The strength of a beam depends upon its a section modulus and permissible bending stress. पुढचा प्रश्न आहे in the bending equation m by I equal to sigma by y equal to E by r, I represents moment of inertia about horizontal axis, moment of inertia about vertical axis, moment of inertia about an axis about which bending takes place and none of these. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी, I represents moment of inertia about an axis about which bending takes place. पुढचा प्रश्न आहे the section modulus of a circular section about an axis passing through its center is dash dash. जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन्स मधून बरोबर उत्तर आहे पर्याय सी, म्हणजे पाय डी क्यूब डिवायडेड बाय 32. पुढचा प्रश्न आहे the section modulus of a rectangular section B into D about an axis through its center of gravity म्हणजे CG and parallel to the base B is. जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, म्हणजे BD स्क्वेअर अपॉन 6. पुढचा प्रश्न आहे in a simply supported beam loaded with UDL over the whole section the bending stress is dash dash at the top and dash dash at the bottom. जे ऑप्शन्स आहेत ते आहेत कॉम्प्रेसिव्ह, टेन्साईल, टेन्साईल कॉम्प्रेसिव्ह, टेन्साईल 0, कॉम्प्रेसिव्ह 0. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए, कॉम्प्रेसिव्ह टेन्साईल. म्हणजे इन अ सिम्पली सपोर्टेड बीम लोडेड विथ UDL ओव्हर द होल सेक्शन द बेंडिंग स्ट्रेस इज कॉम्प्रेसिव्ह ॲट द टॉप अँड टेन्साईल ॲट द बॉटम. पुढचा प्रश्न आहे इन केस ऑफ कॉम्पोजिट सेक्शन्स the percentage of tensioned reinforcement is less than dash dash. ऑप्शन्स आहेत सिम्पली बीम्स, सिम्पल बीम्स, कॉम्प्लेक्स बीम्स, टी बीम्स आणि एज बीम्स. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए, सिम्पल बीम्स. पुढचा प्रश्न आहे इफ द कॉम्प्रेशन झोन कंटेन्स पार्ट्स ऑफ प्रीकास्ट एलिमेंट द कॉम्प्युटेशन is done by considering dash dash. Grades of concrete, cross section, durability, strength characteristic. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी, क्रॉस सेक्शन. इफ द कॉम्प्रेशन झोन कंटेन्स पार्ट्स ऑफ द प्रीकास्ट एलिमेंट द कॉम्प्युटेशन इज डन बाय कन्सिडरिंग क्रॉस सेक्शन. पुढचा प्रश्न आहे इन केस ऑफ कंपोजिट सेक्शन्स the percentage of tension reinforcement is less than dash dash. Simple beams, complex beams, T beams, H beams. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, सिंपल बीम्स. पुढचा प्रश्न आहे द डिझाइन ऑफ शियर कनेक्शन्स डिपेंड्स अपॉन द स्ट्रेंथ ऑफ डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत एक्स C2 कास्ट कॉन्क्रीट, इन C2 कास्ट कॉन्क्रीट,
टेम्पर्ड कॉन्क्रीट आणि प्रीकास्टेड कॉन्क्रीट. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, इन सिटू कास्ट कॉन्क्रीट. पुढचा प्रश्न आहे, when ties are not provided, the permissible value of the horizontal shear stress is dash dash. ऑप्शन्स आहेत 0.6 न्यूटन पर mm स्क्वेअर, 4.6 न्यूटन पर mm स्क्वेअर, 1.6 न्यूटन पर mm स्क्वेअर आणि 8.6 न्यूटन पर mm स्क्वेअर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, 0.6 न्यूटन पर mm स्क्वेअर. पुढचा प्रश्न आहे, the ties consisting of single bars and multiple legs stirrups should have a spacing not exceeding dash dash. 600 mm, 400 mm, 1100 mm, 900 mm. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए, 600 mm. The ties consisting of single bars and multiple leg stirrups should have a spacing not exceeding 600 mm. पुढचा प्रश्न आहे, the assumption generally made in the theory of simple bending is that dash dash. ऑप्शन्स आहेत the beam material is perfectly homogeneous and isotropic, the beam material is stressed within the elastic limit, the plane sections before bending remain plane after bending. आणि पर्याय डी जो होता ऑल ऑफ द अबव होता. तर बरोबर उत्तर आहे पर्याय डी, ऑल ऑफ द अबव. द अझम्पशन जनरली मेड इन द थिअरी ऑफ सिंपल बेंडिंग इज, कोणते कोणते आहेत? द बीम मटेरियल इज परफेक्टली होमोजिनियस अँड आयसोट्रोपिक, द बीम मटेरियल इज स्ट्रेस्ड विदिन इट्स इलास्टिक लिमिट, आणि द प्लेन सेक्शन्स बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग. पुढचा प्रश्न आहे, at the neutral axis of a beam dash dash, the layers are subjected to maximum bending stress, the layers are subjected to minimum bending stress, the layer are subjected to compression, the layer do not undergo any strain. बरोबर उत्तर आहे the layers do not undergo any strain. न्यूट्रल ॲक्सिसच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा स्ट्रेन डेव्हलप झालेला नसतो. त्या ठिकाणी इलॉंगेशन होत नाही किंवा कॉम्प्रेशन सुद्धा होत नाही. पुढचा प्रश्न आहे, द सेक्शन मॉड्युलस झेड ऑफ अ बीम इज गिवन बाय डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत आय बाय वाय, आय इंटू वाय, वाय बाय आय आणि एम बाय आय. या ठिकाणी प्रश्न रिपीट झालेला आहे परंतु ऑप्शन्स वेगळे आहेत. दिलेल्या वेगळ्या ऑप्शन्स मधून पर्याय जो आहे बरोबर तो आहे पर्याय ई, आय बाय वाय. पुढचा प्रश्न आहे, द बीम विच इज फिक्स्ड ॲट वन एंड अँड फ्री ॲट द अदर एंड इज कॉल्ड सिम्पली सपोर्टेड बीम, फिक्स्ड बीम, ओव्हरहँगिंग बीम, कॅन्टिलिव्हर बीम. तर बरोबर उत्तर आहे पर्याय डी, कॅन्टिलिव्हर बीम. द बीम विच इज फिक्स्ड ॲट वन एंड अँड फ्री ॲट द अदर एंड इज कॉल्ड कॅन्टिलिव्हर बीम. पुढचा प्रश्न आहे, इन अ सिम्पल बेंडिंग ऑफ बीम्स the stress in the beam varies dash dash, linearly, parabolically, hyperbolically, elliptically. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए, linearly. In a simple bending of beams, the stress in the beam varies linearly. पुढचा प्रश्न आहे, a member is said to be under torsion when it is subjected to dash dash, axial tensile force, ॲक्सियल कॉम्प्रेसिव्ह फोर्स, मोमेंट अबाउट द ॲक्सिस आणि बेंडिंग फोर्स. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी, मोमेंट अबाउट द ॲक्सिस. अ मेंबर इज सेड टू बी अंडर टॉर्शन वेन इट इज सब्जेक्टेड टू मोमेंट अबाउट द ॲक्सिस. पुढचा प्रश्न आहे, assumptions in the theory of torsion dash dash. The twist along the shaft is uniform. All radii which are straight before twist remain straight after twist. ओनली ए, बोथ ए अँड बी. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, बोथ ए अँड बी. द ट्विस्ट अलॉंग द शाफ्ट इज युनिफॉर्म. ऑल रेडियाई विच आर स्ट्रेट बिफोर ट्विस्ट रिमेन स्ट्रेट आफ्टर स्ट्रेट. सो दीज आर द अजम्पशन्स इन द थिअरी ऑफ टॉर्शन. पुढचा प्रश्न आहे, फॉर अ सर्क्युलर शाफ्ट ऑफ डायमीटर डी सब्जेक्टेड टू टॉर्क टी
the maximum value of the shear stress is dash dash. तर या ठिकाणी the maximum value of the shear stress is 8t divided by pi d cube, म्हणजेच पर्याय डी या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, when a shaft is subjected to a twisting movement, every cross section of the shaft will be under dash dash. Tensile stress, compressive stress, shear stress, all of the above. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, shear stress. When a shaft is subjected to a twisting movement, every cross section of the shaft will be under shear stress. पुढचा प्रश्न आहे, buckling of the column means dash dash. Lateral deflection, axial deflection, torsional deflection, none of these. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, none of these. Buckling of the column means जे दिलेले ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी एकही या ठिकाणी लागू पडत नाही. पुढचा प्रश्न आहे, स्लेंडरनेस रेशो इज डॅश डॅश. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यातलं जे आय आणि के आहे त्याचे मीनिंग दिलेले आहेत. वेअर द आय इज लेंथ ऑफ द कॉलम अँड के इज लिस्ट रेडियस ऑफ गायरेशन ऑफ क्रॉस सेक्शन अबाउट इट्स ॲक्सिस. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत आय बाय के बाय आय बाय 2k आणि के बाय 2i. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए, आय बाय के. स्लेंडरनेस रेशो इज आय बाय के, म्हणजे लेंथ ऑफ द कॉलम डिवायडेड बाय लिस्ट रेडियस ऑफ गायरेशन ऑफ क्रॉस सेक्शन अबाउट इट्स ॲक्सिस. पुढचा प्रश्न आहे, कॉलम विथ व्हॉट स्लेंडरनेस रेशो आर नॉट डिझाइन्ड with respect to buckling but are designed for compressive stresses. ऑप्शन्स आहेत ग्रेटर दॅन 1, लेस दॅन 1, ग्रेटर दॅन 30, लेस दॅन 30. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, लेस दॅन 30. कॉलम विथ लेस दॅन 30 स्लेंडरनेस रेशो आर नॉट डिझाइन्ड विथ रिस्पेक्ट टू बकलिंग बट आर डिझाइन्ड फॉर द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस. या ठिकाणी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. When slenderness ratio is less than 30, there is no effect of buckling. जेव्हा स्लेंडरनेस रेशो हा 30 पेक्षा कमी असतो तेव्हा त्याचा बकलिंग वरती कोणताही परिणाम होत नाही कॉलमच्या. पुढचा प्रश्न आहे, इफ स्लेंडरनेस रेशो इज इक्वल टू 45, which mode of failure will dominate? ऑप्शन्स आहेत बकलिंग, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस, बोथ बकलिंग अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस, कांट बी स्टेटेड. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए, बकलिंग. इफ स्लेंडरनेस रेशो इज इक्वल टू 45, विच मोड ऑफ फेल्युअर विल डॉमिनेट? बकलिंग. बकलिंग मोड ऑफ फेल्युअर विल डॉमिनेट. या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. वेन स्लेंडरनेस रेशो इज ग्रेटर दॅन 30, कॉलम शॅल बी मोर प्रॉन टू बकलिंग. म्हणजे स्लेंडरनेस रेशो हा 30 पेक्षा जास्त असेल तर कॉलम हे बकलिंगनं फेल होण्याची शक्यता जास्त असते. पुढचा प्रश्न आहे, शॉर्ट कॉलम अँड लॉंग कॉलम्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ डॅश डॅश. स्लेंडरनेस रेशो, डायमीटर, लेंथ, नन ऑफ दीज. तर या ठिकाणी शॉर्ट कॉलम अँड लॉंग कॉलम्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ स्लेंडरनेस रेशो. स्लेंडरनेस रेशो हे बरोबर आहे म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय ए, स्लेंडरनेस रेशो. पुढचा प्रश्न आहे, cast iron columns with slenderness ratio of 75 are dash dash. Short columns, long columns, very short columns, none of these. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए, शॉर्ट कॉलम. Cast iron columns with slenderness ratio of 75 are short columns. याचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की कास्ट आयर्न विथ स्लेंडरनेस रेशो लेस दॅन 80 आर शॉर्ट कॉलम. 80 पेक्षा कमी जर रेशो असेल स्लेंडरनेस रेशो तर तेव्हा त्या कॉलमला, कास्ट आयर्नच्या कॉलमला शॉर्ट कॉलम असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, स्टील कॉलम विथ स्लेंडरनेस रेशो ऑफ 95 आर डॅश डॅश. शॉर्ट कॉलम्स, लॉंग कॉलम्स, व्हेरी लॉंग कॉलम्स, नन ऑफ दीज. तर मित्रांनो, स्टीलचे जर कॉलम्स असतील तर त्याचा 100 पेक्षा कमी स्लेंडरनेस रेशो असेल तर त्याला शॉर्ट कॉलम्स असं म्हणतात.
किंवा त्याला म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी दिलेल्या पर्यायातून कोणता पर्याय बरोबर असेल तर पर्याय ए शॉर्ट कॉलम्स. एक्सप्लेनेशन जे मी आत्ताच सांगितलं की स्टील कॉलम्स विथ अ स्लेंडरनेस रेशो लेस दॅन 100 आर शॉर्ट कॉलम्स. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग आर ट्रू फॉर एंड फिक्सिटी कोइफिशियंट. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत डायमेन्शनलेस नंबर, used in Euler's equation, provides condition for restraint at two ends, आणि डी आहे ऑल ऑफ दिस लिस्टेड. तर बरोबर उत्तर आहे पर्याय डी. विच ऑफ द फॉलोइंग आर ट्रू फॉर द एंड फिक्सिटी कोइफिशियंट. तर जे काही आहे पर्याय ए बी सी हे तिन्ही या ठिकाणी स्टेटमेंट्स एंड फिक्सिटी कोइफिशियंटच्या बाबतीत खरे आहेत की इट इज अ डायमेन्शनलेस नंबर used in Euler's equation which provides condition of restraint at two ends. पुढचा प्रश्न आहे व्हॅल्यू ऑफ एंड फिक्सिटी कोइफिशियंट फॉर बोथ हँड्स फिक्स्ड इज डॅश डॅश 142.25. तर कधीही लक्षात ठेवा की जेव्हा दोन्ही हँड्स हे जर फिक्स्ड असतील तर त्यावेळी एंड फिक्सिटी नंबर हा मॅक्सिमम असतो. म्हणून या ठिकाणी जो बरोबर उत्तर आहे तो आहे पर्याय बी 4. या ठिकाणी जे एक्सप्लेनेशन आहे ते आहे लोअर द मोबिलिटी हायर इज द एंड फिक्सिटी कोइफिशियंट. मोबिलिटी जी आहे ऑब्जेक्टची जेवढी कमी असेल तेवढा त्या ऑब्जेक्टचा एंड फिक्सिटी नंबर जो आहे तो जास्त असेल. पुढचा प्रश्न आहे to ascertain the maximum permissible eccentricity of loads on a circular columns, the rule generally followed is dash dash middle half rule of columns, middle fourth rule of columns, middle third rule of columns, none of these. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी मिडल फोर्थ रूल ऑफ कॉलम्स. पुढचा प्रश्न आहे a square column carries a load P at the centroid of one of the quarters of the square. If A is the side of main square, the combined bending stress will be dash dash. तर जे पर्याय दिलेले आहेत त्यातून बरोबर उत्तर आहे पर्याय सी 3p/a square. पुढचा प्रश्न आहे a circular section of a beam having diameter d is replaced by square section of side d. The bending stress will be dash dash, not change, increase, reduce, depend on size d. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी it will reduce. A circular section of beam having diameter d is replaced by square section of side d. The bending stress will reduce. पुढचा प्रश्न आहे direct and bending stress occurs due to dash dash, axial loading, concrete loading, concentric loading, eccentric loading, any of the above. तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी eccentric loading. पुढचा प्रश्न आहे the stability of a dam is checked for dash dash, tension at the base, overturning and sliding, compression at the base, overturning and sliding, overturning and sliding only, none of the above. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए the stability of a dam is checked for tension at the base and overturning and sliding. पुढचा प्रश्न आहे the material which have the same elastic properties in all directions are called dash dash, isotropic, brittle, homogeneous and hard. तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए isotropic. The material which have the same elastic properties in all directions are called isotropic. जर वेगवेगळ्या प्रॉपर्टी प्रत्येक डायरेक्शनला असतील तर त्या मटेरियलला ॲनिसोट्रॉपिक असं म्हणतात. हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे स्ट्रट्स आर लोड कॅरिंग मेंबर्स ऑफ अ फ्रेम स्ट्रक्चर विच आर सब्जेक्टेड टू डॅश डॅश, ॲक्सियल टेन्शन लोड्स, ॲक्सियल कॉम्प्रेसिव्ह लोड्स, टॉर्शनल लोड्स, ट्रान्सवर्स लोड. तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी ॲक्सियल कॉम्प्रेसिव्ह लोड. Struts are load carrying members of a frame structure
which are subjected to axial compressive loads. पुढचा प्रश्न आहे रँकाइन गोल्डन फॉर्म्युला accounts for direct as well as buckling stress and is applied to dash dash. Very long columns, short columns, intermediate columns. तर बरोबर उत्तर आहे पर्याय डी इंटरमिडिएट कॉलम्स. पुढचा प्रश्न आहे a long vertical member subjected to an axial compressive load is called dash dash. A column, a strut, a tie, a stanchion. बरोबर उत्तर आहे पर्याय ए a column. पुढचा प्रश्न आहे columns of given length, cross section and material have different values of buckling loads for different end conditions. The strongest column is one whose dash dash. तर जे दिलेले पर्याय आहे त्यातून बरोबर उत्तर आहे पर्याय डी both the ends are fixed. Columns of given length, cross section and material have different values of buckling loads for different end conditions. The strongest column is one whose both ends are fixed. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये मेकॅनिक्स या विषयाच्या अंतर्गत प्रश्नसंच आपण पाहिला. याच्यामध्ये मेकॅनिक्सच्या अंडर जो काही सिलेबस म्हाडातर्फे देण्यात आलेला होता तो सिलेबस आपण या प्रश्नसंचामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओचे आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.